नमस्कार मित्रांनो. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याबरोबर शेअर केलं होतं, की आपला हेल्थ इन्शुरन्स हा कमीत कमी 50 लाख ते 1 करोडचा असला पाहिजे. त्यानंतर मला बऱ्याच जणांनी प्रश्न केला, की 50 लाख ते 1 करोडची काय गरज? 5 ते 10 लाख पण खूप सफिशियंट आहे, कारण त्याचाही तसा काही उपयोग होत नाही. आज मी आपल्याबरोबर आमच्या एका क्लायंटची केस शेअर करतो, जे एका कामासाठी बाहेर गेले होते. तिकडे त्यांना तीव्र हृदयाचा झटका आला. लोकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. फक्त 6 दिवस ॲडमिट होते. पण त्यांना बिल हा जवळपास 10 लाखाचा आला होता. हॉस्पिटलचंच बिल फक्त 10 लाख. त्याच्यानंतर पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च वेगळा, म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतरचं औषध-पाणी, डॉक्टरांची व्हिजिट, चेकअप्स, अजून काही रिपोर्ट्स असतील त्याचा खर्च वेगळा. आता ह्यांची पॉलिसी 1 करोडची होती म्हणून चांगलं होतं. पण हाच विचार करा, जर ह्यांची पॉलिसी 5 ते 10 लाखाची असती, तर कदाचित ह्यांना ह्यांची सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट्स सगळं तोडायला लागलं असतं किंवा ह्यांना कोणाकडून तरी लोन घ्यावं लागलं असतं. अशी एक नाही तर अनेक उदाहरणं आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे आमचं हे प्युअर मत आहे, की आपल्याकडे आजच्या टायमाला कमीत कमी 50 लाख ते 1 करोडचं मेडिकल इन्शुरन्स असलंच पाहिजे. आपल्या ह्याच्यावर काय मत आहे, ते मला आपण कमेंट करून कळवा. परत एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सो थँक यू व्हेरी मच. जय हिंद.